नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुरू आहे। बनाळी जिल्हा परिषद गटातून प्राची महादेव हिंगमिरे, त्याचबरोबर बनाळी गटातून अण्णासाहेब कोडक सर, त्याचबरोबर येळवी गटातून अशोक श्रीपती गोरड हे तीन उमेदवार आमचे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। सध्या परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहेत व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। त्याचबरोबर आपल्या जत तालुक्यामध्ये म्हैसाळ योजना असू दे, जत शहराची नळ पाणी पुरवठा योजना असू दे, किंवा MH59 असू दे, किंवा उमदी MIDC असू दे, ह्या सर्व ज्या योजना सध्या सुरू आहेत, ह्या सर्व योजना आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या द्वारे सुरू आहेत। ह्या सर्व योजना ज्या सुरू आहेत, त्याचबरोबर आपल्या जत तालुक्यामध्ये आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे। तालुक्यामध्ये फक्त नेते मंडळी हे चर्चेचा विषय बनले असून फक्त घोषणा करतात, परंतु प्रत्यक्षात निधी मात्र माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या आपल्या मंत्रिमंडळानं दिलेला आहे। आपल्या गटामध्ये बनाळी पंचायत समितीचे माननीय अण्णासाहेब कोडक सर व येळवी गटातून अशोक श्रीपती गोरड हे दोन तगडे उमेदवार, त्याचबरोबर जिल्हा परिषदला एक अनुभवी व शिकलेली मुलगी प्राची हिंगमिरे, हे तिन्ही उमेदवार आम्ही अगदी निरखून दिलेले आहेत, पारखून दिलेले आहेत। या गटाचा चांगला विकास आपल्याला भविष्यात करायचा आहे। या गटामधील जी राहिलेली जी काही कामं आहेत ती सर्व कामे आपण करायची आहेत। आपल्या सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय योगेशजी जानकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष माननीय आनंदबापू पवार, त्याचबरोबर आपले संजय युबुते व आपल्या जतचे तालुका अध्यक्ष ऐवाळे, त्याचबरोबर माननीय भास्कर जाधव साहेब, पप्पू मोगली, ही सर्व मंडळी प्रचाराला लागलेली आहेत। आम्ही माननीय भरतशेठ गोगावलेची एक सभा आम्ही या ठिकाणी नियोजित करत आहोत। त्या सभेमध्ये भरतशेठ गोगावले रोजगार हमी योजना मंत्री असल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत यापूर्वी काय झालेलं आहे किंवा यापुढे आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्व बाबींचा खुलासा माननीय भरतशेठ गोगावले साहेब करणार आहेत। तरी माझी बनाळी जिल्हा परिषद गट, बनाळी पंचायत समिती गट व येळवी पंचायत समिती गट येथील मतदारांना माझी नम्र विनंती आहे की वस्तुस्थिती खरं काम आणलेत कोणाच्या फंडात आणलेले आहेत व ही कामं कोण करायला लागलेत याकडे बारकाईने लक्ष देऊन आपले जे तिन्ही उमेदवार आहेत, ते आपले गोरड साहेब असू देत किंवा प्राची हिंगमिरे मॅडम असू दे किंवा आपले अण्णासाहेब कोडक सर असू देत, हे चांगले उमेदवार आहेत। भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा निधी आणून या भागाचा विकास करायचा आहे, गोरगरिबांची कामं करायची आहेत, अल्पसंख्याकांची बहुजनांची कामं आपल्याला करायची आहेत। तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की बनाळी जिल्हा परिषद गटमध्ये प्राची हिंगमिरे, बनाळी पंचायत समिती गटमध्ये अण्णासाहेब कोडक सर, त्याचबरोबर येळवी पंचायत समितीमध्ये अशोक श्रीपती गोरड हे तगडे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत। या उमेदवारांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। उद्या 7 तारखेला सर्वांनी अगदी हिरारीने भाग घेऊन धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करावे अशी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या निमित्ताने माननीय शिंदे साहेबांचे लाडके भाऊ व लाडक्या बहिणींना माझे नम्र आवाहन आहे की आमच्या जिप मतदारसंघातून लाडकी बहीण प्राची महादेव हिंगमिरे, तसेच बनाळी मतदारसंघातून कोडक सर लाडके भाऊ, तसेच अशोक गोरड येळवी मतदारसंघ लाडके भाऊ असे आमचे उमेदवार असून या सर्व उमेदवारांना आपण धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून येत्या 7 तारखेला मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करा। आपणास रोजगार हमीच्या निमित्ताने सन्माननीय भरतजी गोगावले साहेबांनी जत तालुका हा दत्तक घेऊन आपले पाणंद रस्ते असू देत, शेततळी असू देत व अन्य शेतीची कामं असतात, हे जर करायचं असेल तर आपल्याला ह्या सर्व आमच्या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊन आपला विकास साधायचा आहे। यासाठी सन्माननीय भरतजी गोगावले साहेब हे आपल्या सर्वांना कटिबद्ध आहेत व ते आपल्या सामोरे उद्या येणारच आहेत। तरी सर्वांना परत एक वेळ नम्र आवाहन आहे की धनुष्यबाण या चिन्हासमोरील
बटन दाबून आमच्या तिन्ही मतदारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी जय महाराष्ट्र. मी अशोक श्रीपती गोरड देवळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असून आपल्या ह्या गणामध्ये सर्वात जास्त म्हणलं तर रस्त्यांची खूप मोठी अडचण आहे. पाणंद रस्ते असतील किंवा छोट्या छोट्या वस्त्यांना जायचे रस्ते असतील, रोजगाराच्या खूप अडचणी आहेत. तर मी तुम्हाला यांच्या माध्यमातून सांगू शकतो की आपले पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगोले साहेब आपल्या तालुक्याला त्यांनी दत्तक घेतलेलं असून येणाऱ्या काळामध्ये कोणतेही रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील किंवा छोट्या छोट्या रस्ते वाड्यांचे रस्ते असतील किंवा फलोद्यांचे कामं असतील तर कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि शेतकऱ्यांना पुरेपूर त्याचा न्याय मिळेल. शेतकऱ्यांचे जे पण प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न भरतशेठ गोगोले साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येईल. आपल्या JM न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.